50% कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर नवी मुंबईतील 10 लाख कामगारांवर उपासमारीची येणार वेळ। आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईतील ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्याला युद्धाच्या परिस्थितीचा मोठा फटका बसताना दिसतो आहे। आयात निर्यात ठप्प झाल्यामुळे तसेच कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे येत्या आठवड्यात येथील सुमारे 50% कारखाने बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रात सुमारे 4,500 कंपन्या कार्यरत असून या सर्व उद्योगांवर सध्याच्या परिस्थितीचा परिणाम होतो आहे। उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने आणि खर्च वाढल्याने अनेक उद्योग अडचणीत सापडले आहेत। या परिस्थितीचा सर्वात मोठा परिणाम कामगारांवर होणार असून नवी मुंबईतील सुमारे 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते अशी भीती स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनने व्यक्त केली आहे। असं तुम्ही बघताय की आता माझ्याकडे स्पेशली 365 दिवशी एवढं ओव्हरटाईम म्हणून चालायचं, ही परिस्थिती माझ्याकडे कधी झालेली नाही। आज तुम्ही 4 ठिकाणी जाऊन बसलात तर त्यांनी पण हेच सांगितलं, मला वर्कर तर सोडायचं नाहीये, वर्करला मला सांभाळून ठेवावं लागेल, त्याला मी 2 तास ओव्हरटाईम पण द्यावं लागेल, कारण नाहीतर ते सोडून गेले तर कंपनी पुढे काय चालणार आहे। आता वार समजा महिन्याभर थांबलं किंवा दीड महिने थांबलं पण पुढे वर्कर कुठे थांबणार, हे वर्कर सगळे पळून जाणार, कारण त्याला जेवणाचा मेन जो आहे, जेवणाचा जो प्रश्न आहे तो मोठा प्रश्न आहे। आम्ही पगार देऊ कसंही करून, पण त्याला गॅसच नाही मिळत, हे नाही, चुला किती दिवस चालवणार, चुला करायला तो भाड्याने झोपडपट्टी असते, कुठे तिकडे आग लागायची चान्सेस आहेत। तर वर्कर लोकांची जी परिस्थिती आहे ती एकदम विकट आहे आणि त्यामुळे ते इकडून पळून जायच्या मार्गावर आहे, हे वर्कर स्वतः बोलत आहेत। याच्यावर इंडस्ट्रीची परिस्थिती, जे वर्करच नसेल तर इंडस्ट्री काय चालणार आहे। तर मटेरियल नाही मिळत, मटेरियल जास्त भावात मिळणार आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद झालेलं आहे, एक्सपोर्टला माल तयार ठेवलेला आहे पण ते जात नाहीये, किती दिवस थांबणार आहे, आणि कंटेनरचा भाव जो आहे वरच चाललेला आहे। तर कोण एवढ्या महागात कंटेनर मागून त्या एक्सपोर्ट करणार आहे, कारण समोरची पार्टी तर पैसे देत नाही, त्यांनी एकदा ऑर्डर फायनल केले की त्यांना ते द्यायलाच लागेल। तर आता जी परिस्थिती आहे, मी तुम्हाला तेच बोललो, आठवड्याभरात तुम्हाला एक्झॅक्ट पिक्चर मिळेल की मी दौऱ्यावर आहे, चेक करायला कुठं काय 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 प्रॉब्लेम आहे। तर नक्की तुम्ही पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला फिरवीन सगळ्या कंपनीत काय परिस्थिती आहे, काय आता गॅस कामगारांवर आणि उद्योग व्यवसायावर उपासमारीची वेळ आलेली आहे, कामगारांना जेवण मिळत नाही, त्या उद्योग हॉटेल MIDC बंद पडलेले आहे। तेच बोललो ना की हॉटेलवाले सुद्धा चुली पेटवायच्या ह्याच्यात आले तर त्यांना वर्कर जे आहे त्यांना नाश्ता वगैरे देण्यासाठी त्यांना आम्हाला काय करावं लागतं। तर हे जे परिस्थिती आहे एकदम म्हणजे वर्करला पोटात जेवण नाही गेलं तो का थांबणार इकडे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नवी मुंबई।